आज आपण केवळ एक कथा ऐकणार नाही आहोत, तर कर्म, धर्म आणि ईश्वरी अस्तित्वाचे एक महाभयंकर रहस्य उलगडणार आहोत. वेदांत शर्मा, मातंगी उपासना आणि साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची एक अत्यंत अद्भुत लीला आज आपण अनुभवणार आहोत. कर्माचे अदृश्य नियम आणि मानवी बुद्धीच्या पलीकडचे ईश्वरी संकल्प प्रत्यक्षात कसे कार्य करतात? चला, भक्ती आणि रहस्याने भरलेल्या या परमपावन प्रवासात प्रवेश करूया. विचार करा, निबीड अंधार आणि भयाण शांतता आहे. धर्मगुप्त आणि निवेदक हे श्रीपाद प्रभूंकडून मिळालेले पैंजण घेऊन एका अज्ञात प्रवासाला निघाले आहेत. पण इथे सर्वात विस्मयकारक बाब काय होती? तो पैंजणांचा मधुर आवाज बाहेरून येत नव्हता. रात्रभर त्या पैंजणांचा नादब्रह्ममय आवाज त्यांच्या स्वतःच्या हृदयातील अनाहत चक्रात प्रतिध्वनित होत होता. अनाहत चक्रातील तो ओंकार जो महान योग्यांना तपश्चर्येनंतरही कठीणतेने ऐकू येतो, तो त्यांना प्रत्यक्ष अनुभवता येत होता. हा सूक्ष्मनाद त्यांना एका अज्ञात पण अत्यंत दिव्य वाटेकडे ओढून नेत होता. जसजसे ते पुढे चालत होते तसतसा हा नाद त्यांना दिशा दाखवत होता आणि मग ते एका शेताजवळील शांत आश्रमापाशी पोचतात. तिथे पाऊल ठेवताच हृदयातील तो पैंजणांचा आवाज अचानक थांबतो. तिथे त्यांची भेट एका 60 वर्षांच्या तेजस्वी महर्षींशी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या 30 वर्षांच्या एका योगिनी मातेशी होते. या महर्षींचे नाव होते वेदांत शर्मा. पण त्यांनी स्वतःची जी ओळख करून दिली तिने प्रवाशांना अक्षरशः आश्चर्याचा धक्काच दिला. तो धक्का म्हणजे कर्माचा एक महाप्रचंड विरोधाभास होता. महर्षी वेदांत शर्मा हे जन्माने उच्चकुलीन ब्राह्मण होते आणि ती योगिनी, जिचं नाव बंगारम्मा होते, ती जन्मतः नीच कुळातील होती. तरीही ते दोघे एकत्र बसून दशमहाविद्यांपैकी अत्यंत उग्र आणि गूढ शक्ती असणाऱ्या मातंगी मातेची आराधना करत होते. एक उच्चवर्णीय ब्राह्मण आणि कनिष्ठ वर्गातील स्त्री यांचा हा आध्यात्मिक संगम धर्मसंमत कसा असू शकतो, हा प्रश्न केवळ त्यांच्याच नाही तर आपल्याही मनात निर्माण होतो. भाग 1. पूर्वजन्माचे रहस्य. या गूढ प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावे लागेल. वेदांत शर्मा हे मूळचे पिठिकापूरचे अत्यंत विद्वान रहिवासी. तिथे असताना त्यांचा 1-2 नव्हे तर 3 वेळा विवाह झाला होता. पण दुर्दैवाने त्यांच्या 3ही पत्नी एकामागोमाग कैलासवासी झाल्या. कोणत्याही पत्नीचा सहवास त्यांच्या नशिबी नव्हता. असे कसे माझे हे खडतर कर्म, या विचाराने ते अत्यंत दुःखी आणि एकाकी झाले होते. त्यांचे जीवन पूर्णपणे अंधकारात बुडाले होते. आणि नेमक्या त्याच क्षणी त्यांच्या आयुष्यात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा प्रवेश होतो. प्रभूंनी अत्यंत करुणेने त्यांना साथ घातली. आजोबा, मी तुमच्यासाठी अजून एक नवीन आजी पाहिलीये. विवाह न करताच तिचा धर्मपत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्मप्रसाद रूपाने मिळेल. यातून प्रभूंची सर्वोच्च ईश्वरी सत्ता आणि त्यांची अपार करुणा दिसून येते. समाजाच्या पारंपरिक चौकटी मोडून त्यांनी वेदांत शर्मांना उद्धाराचा एक पूर्णपणे अनपेक्षित मार्ग दाखवला होता. भाग 2. धर्मपरिषद आणि श्रीपादांची लीला. ईश्वरी संकल्प जेव्हा मानवी रूढींना छेद देतो तेव्हा संघर्ष अटळ असतो. पिठिकापूरच्या ब्राह्मण परिषदेत एक मोठं वादळ निर्माण झाले. श्रीपाद प्रभू कुळ आणि जातीभेद न मानता सर्वांच्या घरी जात असत हे त्या कर्मठ ब्राह्मणांना रुचले नाही. त्यांनी चक्क श्रीपादांच्या कुटुंबाला कुळातून बहिष्कृत करण्याचा कट रचला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द वेदांत शर्मांच्या मनात या ब्राह्मण परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली, ज्यामुळे तेही काही काळ श्रीपादांच्या विरोधात उभे राहिले. मानवी अहंकाराची ही केवढी मोठी भ्रांती. एकीकडे ब्राह्मणांचा पोकळ अहंकार होता, तर दुसरीकडे निस्सीम भक्तीचा महासागर होता. पिठिकापुरात बंगारय्या आणि बंगारम्मा नावाचे एक चांभार दाम्पत्य राहत होते. श्रीपादांना कातड्याच्या पादुका हव्या आहेत हे समजल्यावर या दाम्पत्याने चक्क स्वतःच्या अंगावरील कातडे सोलून प्रभूंच्या पादुका बनवण्याचा निर्णय घेतला. केवढी ही भक्ती! पण श्रीपादांनी केवळ मंदहास्य केले आणि ते अंतर्धान पावले. आणि लगेचच वेदांत शर्मांच्या घरी असलेली एक गाय अचानक मरण पावली. त्याच गायच्या कातड्यापासून प्रभूंच्या पादुका बनवल्या गेल्या. यात एक अतिशय गूढ ईश्वरी संकेत दडलेला होता. इकडे ब्राह्मण परिषदेत वादविवाद शिगेला पोहोचला होता. तेव्हा श्रीपाद प्रभूंनी तिथे उपस्थित राहून सभेला एक अत्यंत अचंबित करणारा प्रश्न विचारला. एखादा आत्मा एकाच वेळी 3-4 शरीरांतून 3-4 जन्मांचे कर्मफळ अनुभवू शकतो का?
ब्राह्मणांनी उत्तर दिले की हा विषय मानवी बुद्धीच्या आकलनापलीकडचा आहे. पण श्रीपादांनी पुराणातील द्रौपदी आणि मंदोदरी यांचे दाखले देऊन सिद्ध केले की ईश्वरी आणि वैश्विक नियम हे मानवाच्या संकुचित कल्पनांच्या खूप खूप पलीकडे आहेत. भाग 3. आत्म्याचे रहस्य. इथेच या कथेचा सर्वोच्च आणि अकल्पित बिंदू गाठला जातो. आत्म्याचे खरे रहस्य काय आहे? श्रीपादांनी भर सभेत एक असे सत्य उघड केले ज्याने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ते वेदांत शर्मांना म्हणाले, तुझीच स्त्री शक्ती तुझ्या 3 पत्नींच्या रूपात जन्मली होती, तीच शक्ती चांभाराची पत्नी बंगारम्मा म्हणून जन्मली आणि नुकतीच मरण पावलेली ती गायसुद्धा एकेकाळी तुझी पत्नीच होती. त्या तिन्ही पत्नींचे आणि गोमातेचे चैतन्य आता बंगारम्मा या एकाच महान वनितेमध्ये विलीन झाले होते. हे ऐकून संपूर्ण सभा निःशब्द झाली. आणि त्यानंतर जे समोर घडले ते निव्वळ अद्भुत होते. श्रीपाद प्रभूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने सर्वांच्या डोळ्यां देखत चांभार असलेल्या बंगारयाची आत्मज्योती साक्षात ब्राह्मण असलेल्या वेदांत शर्मांच्या शरीरात विलीन झाली. भौतिक जगातील 2 वेगळ्या व्यक्ती, 2 वेगळ्या जाती, पण आत्म्याच्या स्तरावर ते एकरूप झाले. समाजाची माया आणि ईश्वरी सत्य यातील हा भेद प्रभूंनी प्रत्यक्ष उलगडून दाखवला. कुळाचा खोटा अहंकार बाळगणाऱ्या परिषदेला बसलेली ही एक अत्यंत मोठी चपराक होती. ह्या अघटित लीलेतून प्रभू काय सांगू पाहत होते? श्रीपादांनी परिषदेला अत्यंत कडक शब्दांची चेतावणी दिली. कलियुगात स्वभावानुसार भिन्न भिन्न नाते जुळतात, पण जेव्हा धर्माविरुद्ध नाते जुळते तेव्हा अवांतर आणि असुरी कुळे निर्माण होतात. प्रभूंचा मुख्य उद्देश हाच होता, असुरी प्रवृत्तींचा समूळ नाश करणे आणि वर्णसांकर्यातून निर्माण होणाऱ्या नूतन देवत्व लाभलेल्या मानवी जाती या पृथ्वीवर प्रस्थापित करणे. ईश्वरी योजना ही नेहमी समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी असते. श्रीपाद प्रभू सिंहासारखे गरजले. तुम्ही जर स्वतःमध्ये सुधारणा केली नाही तर विनाशास आमंत्रित केल्यासारखेच होईल. मी विनाश करूनही धर्मस्थापना करीन. या एका घोषणेने प्रभूंची सर्वोच्च आणि निरंकुश सत्ता सिद्ध झाली. संपूर्ण ब्राह्मण परिषद असहाय्यपणे नतमस्तक झाली. कुणाला बहिष्कृत करायचे हा अधिकार फक्त परमेश्वरालाच आहे. आणि त्यांनी त्याच क्षणी वेदांत शर्मांना बंगारय्या हे नवे नाव देऊन एका नव्या आध्यात्मिक जीवनाचा मार्ग मोकळा करून दिला. भाग 4. मातंगी आराधना. आपण पुन्हा वर्तमानात त्या शांत आणि पवित्र आश्रमात येऊया, जिथे हेरपंत्रित झालेले दाम्पत्य आता राजमातंगी देवीची निस्सीम भक्ती करत आहेत. बंगारय्या सांगत होते की जेव्हा त्यांना जगात कुठेच आधार नव्हता तेव्हा ते फिरत या जागी आले आणि त्यांनी मातंगी मातेची प्रतिष्ठापना केली. त्यांची ही भक्ती इतकी उत्कट आहे की साक्षात परमेश्वराला तिथे त्यांच्यावर कृपा करण्यासाठी यावं लागले. होय, स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू भौतिक रूपात या आश्रमात आले होते. जेव्हा बंगारम्मा प्रभूंचे दूध गरम करत होती तेव्हा ज्या गोमातेच्या कातड्यापासून त्या पादुका बनल्या होत्या त्या गोमातेचा आत्माही अत्यंत शांतपणे मान हलवत तिथून गेल्याचे तिला दर्शन झाले. प्रभूंची कृपा केवळ मानवावरच नाही तर त्यांच्या चरणांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक जीवावर, प्रत्येक सूक्ष्म कणावर असते, हेच यातून सिद्ध होते. श्रीपादांनी या दिव्य दाम्पत्याला एक अत्यंत सुंदर आणि अलौकिक आशीर्वाद दिला. त्यांनी भविष्यवाणी केली की शरीराचा त्याग केल्यानंतर बंगारय्या पुन्हा ऋणानुबंधाने ब्राह्मण कुळात जन्म घेतील आणि बंगारम्मा शूद्र जातीत जन्म घेईल. त्या जन्मात ते पतीपत्नी होतील आणि त्यांना संतानप्राप्ती होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या संतानास कुरुगड्डी क्षेत्रात प्रभूंची अनंत काळ सेवा करण्याचं महाभाग्य लाभेल. हा आशीर्वाद म्हणजे कर्ममुक्तीचा आणि ईश्वरी सायुज्यतेचा सर्वोच्च टप्पा आहे. तर या संपूर्ण दिव्य विश्लेषणातून आपण काय जाणले? ईश्वराची लीला मानवी तर्काच्या पूर्णपणे पलीकडची आहे. कर्माचे जाळे अत्यंत गूढ आणि अथांग आहे. शेवटी बंगारय्या प्रवासांना आठवण करून देतात की नेहमी सिद्धमंगल स्तोत्राचे पूर्ण श्रद्धेने पठन करत रहा. श्रीपाद प्रभू हेच सर्वस्व आहेत. कोट्यवधी मातांच्या प्रेमापेक्षाही त्यांचे आपल्या भक्तांवरील प्रेम अनंत पटींनी मोठे आहे. तेच करता आणि करवीत आहेत. विचार करा, आपल्या सामान्य बुद्धीला न समजणारे हे विश्वाचे गूढ नियम आपल्याही आयुष्यात असेच अदृश्यपणे कार्य करत असतील का? या गूढ सत्यावर मनन करा. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि अद्भुत कथेसोबत. नमस्कार.